मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम एम के अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में रोबोट नामक पाठ के बारे में समझा रहा था। छात्रों, इस पाठ में इस पाठ के लेखक कौन हैं? धीरज सक्सेना का नौकर का नाम क्या था? साधोराम क्यों अस्पताल पहुंच गए? और धीरज सक्सेना रोबोटोनिक्स कॉरपोरेशन कार्यालय में क्यों पहुंचे आदि विषयों के बारे में हम पिछली कक्षा में जान चुके थे। छात्रों, आज हम आगे जान करेंगे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ रोबोट पाठದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ। इस पाठ के लेखक का नाम डॉक्टर प्रदीप मुख्योपाध्याय हालोक है। ಈ ಪಾಠದ ಲೇಖಕರು डॉक्टर प्रदीप मुख्योपाध्याय हालोक रವರು धीरज सक्सेना नामक हमीर के घर में साधोराम नामक नौकर काम कर रहा था। अचानक उसे चलती बस से गिरकर खतरनाक चोट पहुंच गई। उसे अस्पताल में भर्ती कराना पड़ा। धीरज सक्सेना का परिवार बहुत बड़ा था। उसके घर में बेटे बेटियों नाती पोतों से रिश्तेदारों से हमेशा बरखर चहल पहल बनी रही थी। साधोराम के अस्पताल पहुंच जाने से सभी को तकलीफ हो गई। काम करने के लिए सभी को तकलीफ हो गई। खाना बनाने के लिए, घर साफ करने के लिए, कपड़े धोने के लिए, बर्तन मांजने के लिए, इस तरह घर के सभी कामों में तकलीफ हो गई। उस घर के मुखिया धीरज सक्सेना था। उनसे घर वालों की दुख देखा ना गया, इसलिए वह एक निर्णय लिया। उसका परिणाम वह अगले रोज रोबोटोनिक्स कॉरपोरेशन कार्यालय में पहुंचे। आत्मीय ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, धीरज सक्सेना ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಎಂಬ ಒಬ್ಬ ನೌಕರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಸಾಧೋರಾಮ್ ನೌಕರನಿಗೆ ಬಸ್ಸು ಚಲಿಸ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಚಲಿಸುವಂತಹ ಬಸ್ನಿಂದ ಬಿದ್ದು ಸಾಧೋರಾಮ್ಗೆ ಭೀಕರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡ। ಹೀಗಾಗಿ ಅವನನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಲಾಯಿತು। ಧೀರಜ್ सक्सेना ಅವರ ಕುಟುಂಬ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು। ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು, ಸೊಸೆಯರು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, ಸಂಬಂಧಿಕರು, ಗೆಳೆಯರು, ಈ ಥರ ತುಂಬ ಅವರ ಕುಟುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು। ಹೀಗಾಗಿ ಯಾವಾಗ ಸಾಧೋರಾಮ್ ಮನೆಯ ನೌಕರ ಸಾಧೋರಾಮ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿದ, ಆವಾಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಬಟ್ಟೆ ಒಗೆಯೋದಕ್ಕೆ, ಮನೆ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಪಾತ್ರೆ ತೊಳೆಯೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳಿಗೂ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಯಿತು। ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾದಂತಹ ಧೀರಜ್ सक्सेना ರವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಈ ಮನೆಯವರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನೋಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ। ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥನಾಗಿ
ಅವರ ಮನೆಯವರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ತಗೊಂಡ್ರು. ಆ ನಿರ್ಣಯದ ಫಲವಾಗಿ ಅವರು ಮಾರನೇ ದಿನ रोबोटोनिक्स कॉरपोरेशन कचेरी बंदरो। इसके बाद क्या होता है आगे देखेंगे। वर्ष 2030 के नवंबर का महीना था। 2030 वर्ष के नवंबर महीना था। कौन सा ईस्वी, कितना ईस्वी? 2030 ईस्वी के समय है, नवंबर का महीना है। आज का ईस्वी कितना है? 2020 है। तो इसका मतलब है कि कवि लेखक प्रदीप मुखोपाध्याय आलोक जी 2030 ईस्वी तक हम घर में काम करने के लिए रोबोटों को उपयोग कर सकते हैं। ಈಗ ನಾವು ಯಾವ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ 2020ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಈ ಪಾಠದ ನಿಜ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ 2030ನೇ ಇಸ್ವಿ ಎಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ನಿಜ ಆಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮನೆಯ ಕೆಲಸಕ್ಕೆ, ಆಫೀಸ್ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರ ಬದಲಾಗಿ ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಸೇರಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಮಯ 2030ನೇ ಇಸ್ವಿ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ನಿಜ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಹೀಗಾಗಿ 2030ನೇ ಇಸ್ವಿ ನವಂಬರ್ ತಿಂಗಳಾಗಿತ್ತು. ದಫ್ತರ್ ಅಭಿ खुला ही था। दफ्तर का मतलब ऑफिस अभी खुला हुआ था. ಈ ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಫೀಸು ಆಗ್ತಾನೆ ತೆರೆದಿತ್ತು, ಓಪನ್ ಆಗಿತ್ತು. एक रोबोट वैक्यूम क्लीनर से दफ्तर के फर्श को साफ कर रहा था. दफ्तर अभी खुला था. कौन सा दफ्तर, कौन सा ऑफिस? रोबोटोनिक्स ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಫೀಸ್ ಆವಾಗ ತಾನೇ ತೆಗೆದಿತ್ತು, ಓಪನ್ ಆಗಿತ್ತು, ಬಾಗಿಲು ತೆಗೆದಿತ್ತು. ಒಬ್ಬ ರೋಬೋಟ್, ಒಂದು ರೋಬೋಟು ಈ ವೈಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರಿಂದ, ಮಾಫಿಂದ ಆಫೀಸಿನ ದಫ್ತರ್ಗೆ ಫರ್ಶ್ಕೋ ಸಾಫ್ ಕರ್ ರಹಾ ಥಾ. ಆಫೀಸಿನ ನೆಲವನ್ನೆಲ್ಲ, ಕಚೇರಿಯ ನೆಲವನ್ನೆಲ್ಲ ಒರೆಸ್ತಾ ಇತ್ತು. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ವಿದ್ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿ, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का समावेश रोबोट में करने में सफल हो गए थे. कंप्यूटर विद कृत्रिम बुद्धि, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का समावेश रोबोट में करने में सफल हो गए थे. कंप्यूटर विद कृत्रिम बुद्धि का समावेश रोबोट में करने में सफल बुद्धि हो गए थे. इसका मतलब है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कृत्रिम बुद्धि उस रोबोट में भर चुका था. कितने समय में कौन सा काम करना चाहिए, 10 से 11 बजे तक क्या काम, 12 बजे से 1 बजे तक कौन सा काम, इस तरह सभी काम करने की पट्टी उसके सिर में भर चुका था. और आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कृत्रिम बुद्धि उसमें भरा चुका था. इसलिए वह वैक्यूम क्लीनर से रोबोट दफ्तर के फर्श को, फर्श का मतलब फ्लोर, नेला क्लीन कर रहा था. ಹೀಗಾಗಿ ಈ ಆಫೀಸಿನ ಒಂದು ನೆಲವನ್ನು ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರಿಂದ, ಈ ಮಾಫಿಂದ ನೆಲ ಒರೆಸ್ತಾ ಇತ್ತು ಒಂದು ರೋಬೋಟು. ಆ ರೋಬೋಟ್ಗೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸನ್ನು ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿತ್ತು.
ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಕೃತಕವಾಗಿ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯನ್ನು ಅದಕ್ಕೆ ತುಂಬಿತ್ತು. ಯಾವ್ಯಾವ ಟೈಮ್ಗೆ ಏನೇನು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ಟೇಬಲನ್ನು ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಆ ತಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಲಾಗಿತ್ತು. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಅದು ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸು ತುಂಬೋದ್ರಲ್ಲಿ, ಆ ರೋಬೋಟ್ಗೆ ತುಂಬೋದ್ರಲ್ಲಿ सक्सेस ಆಗಿತ್ತು. कुछ रोबोटों में तो मानवीय संवेदना गुण पैदा करने में भी कंप्यूटर विदों एवं रोबोटिकी वैज्ञानिकों को सफलता मिली थी. कुछ कंप्यूटरों को, कुछ रोबोटों में मानव में जिस तरह संवेदन रहते हैं, मानव में जिस तरह भावनाएं रहते हैं, उसी सभी संवेदना के गुण पैदा करने में भी कंप्यूटरों में रोबोटिक वैज्ञानिकों को सफलता मिली थी. ಕೆಲವು ರೋಬೋಟ್ಗಳಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಭಾವನೆಗಳಿರುತ್ತೆ, ಸಂವೇದನೆಗಳಿರುತ್ತೆ, ಅವೆಲ್ಲವೂ ರೋಬೋಟ್ಗಳಲ್ಲಿ ತುಂಬೋದ್ರಲ್ಲಿ ರೋಬೋಟ್ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ರೋಬೋಟನ್ನು ತಯಾರು ಮಾಡುವಂಥ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಸಫಲರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯನ್ನು, ಎಲ್ಲ ಭಾವನೆಗಳನ್ನು, ಎಲ್ಲ ಸಂವೇದನೆಗಳನ್ನು ರೋಬೋಟ್ಗಳಲ್ಲಿ ತುಂಬುವಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು, ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ರೋಬೋಟ್ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಸಫಲರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ರೋಬೋಟಲ್ಲಿ 3 ಪ್ರಕಾರ ಇರುತ್ತೆ. ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯವಾದದ್ದು, ಒಂದು ಮೀಡಿಯಮ್ ಇರೋದು, ಒಂದು ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್ ಅತಿ बुद्धिशक्ति इरोंಥ ಒಂದು रोबोटಗಳು. इस तरह रोबोटों में जो मनुष्य के सामर्थ्य होते हैं, मनुष्य में सामर्थ्य होते हैं, जो बुद्धिशक्ति होती है, भावनाएं होती है, ये सभी रोबोटों में भरने की शक्ति रोबोटों में होने में वैज्ञानिकों ने सफलता दिखाया है. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಏನೇನು ಭಾವನೆಗಳು, ಒಂದು ಸಂವೇದನೆಗಳು, ಒಂದು ನೋವು, ದುಃಖ, ಮಾನವೀಯ ಗುಣಗಳು, ಮತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಕೆಪಾಸಿಟಿ, ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿ, ಇವೆಲ್ಲವೂ ರೋಬೋಟ್ಗಳಲ್ಲಿ ತುಂಬುವುದರಲ್ಲಿ ರೋಬೋಟ್ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಸಫಲರಾಗಿದ್ದಾರೆ.